मारू नको. ती तिथं तो हनुमंत खय जात ही अशी काय का रेशन बघते आता तुका व्यवस्थित चढू काय काय थोडी ना तुका उलटा पडत ना. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं शिवा सुंदरा लाईव्ह या चॅनलमध्ये. तेव्हा तर म्हणजे रानबीन नसतात. आता तर ओळखू कसं ना एवढी. हो ए, मंदिर काय हा? सरळ अडे रस्तो गेला ना, मधून एक तो कणकवली आचरा मार्ग. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत बांदिवडे मळावाडी येथे मावशीचा गणपती बघायला. बांदिवड्यात येऊचं असं तर कसं येतो मसूरच ना. हो हो, डायरेक्ट जर मागून मार्ग यायचा असला तर मसूरात मागून महानासू आग्नेवाडी मध्ये शॉर्टकट तर देऊळवाड्यात बाहेर पडतं. मग शॉर्टकटने देऊळवाड्यातून बाहेर देऊळवाड्यातून मग मागवण्यातून मग मसुऱ्यात मसूऱ्यातून मग डांगोड्याच्या इथे ते आता बांदिवड्याचा पूल आहे ना, त्या पुलावरून मग शॉर्टकट आहे. आताचा रस्ता शॉर्टकट बरंच होतो. म्हणजे आता आम्ही 2021 मध्ये येलो तर त्यावेळी मोठा ह्या झाला ऐसून, त्यावेळी मोठा वादळ झाला. ऐसून पण ब्रिज आहे एक छोटंसं. लास्ट टाइम थैसून गाडी आणलं, थैसून मस्त दिसतं असं नदी वगैरे. मी 2021 मध्ये येलो ना, थंयच गाडी आता उभी केलं तर थंयच गाडी होती आणि सगळे लाईटीचे पोल वगैरे आंबे वगैरे सगळे पडलेले होते. आणि संध्याकाळी आम्ही निघालेलो त्या वादळात. मोठा वादळ झाला झाला आणि दुसऱ्या दिवशी शांत झाला, तेव्हा नंतर निघालेलो. आणि त्याच्यानंतर मुंबईत गेल्यावर मुंबईत सुरू झाला असं झालं. त्यावेळी तुम्ही गेलात, बाहेर पडलात आणि मगच वादळ झालेलं ना. यांनी हा घर वाढवल्याने पहिला हैसून होता. अरे आकडे सगळी अशीच घर. बापरे, की बोलतो मराठी मसूर बांदिवड्यामधली नदी ना, बांदिवड्यातली नदी. बांदिवड्यामध्ये हे एक दृश्य छान आहे, जे तुम्ही इथे आलात तर बघू शकता. जे काय माझी इथे मावशी राहते म्हणून जवळच नदी आहे. तसं त्या ब्रिजवरून पण खाली येऊ शकतो ना. असं सुट्टी अशी वाटतं.
दिसणार आणि इकडनं पण इकडून इकडून पण एक शॉर्टकट आहे. आता गाडी लावलं आपण एक शॉर्टकट आहे. वीर मस्त आहे रे. वीर बघायला जातो. ठीक आहे. तिकडे बेंडूक 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 जिवंत आहेत. 1 2 3 3 बेंडूक जिवंत आहेत ते. त्यांना आठ मार. तुझे मित्र आहेत ना? माझे मित्र आहेत तुझे. त्याचा भरोसा नाही. आता गावी कोण आलाय सध्या राहायला? काय मंदिराकडे तिथे चिखल नाही ना. अंड्याचे फायदे काय बोलते? अन्नाचे फायदे असले अनन्या कोण? किती पाहिजे? हे कोणतं मंदिर आहे? हे विठ्ठलाचं. हा हे सावरदेवाचं. ते सावरदेवाचं मंदिर. आम्हाला आलो गेल्या वर्षी ते ना. आणि हे विठ्ठलाचं मंदिर आणि हे दत्ताचं. हे दत्ताचं मंदिर. आणि गावडे देवाचं पुढे आहे ना. भरपूर पुढे इथूनच ना. शॉर्टकट लहानशी बांदिवडे मधला सुंदर अशी नदीच आहे ना ही. समुद्र तर नाही. नदीचा ती. म्हणजे लोकांना काय अशी रॉंग इन्फॉर्मेशन देऊन व्हिडिओ बनवणं म्हणजे पटत नाही. नदीचा ती. मगाशी आपण जर त्या साईडने इलं असतं ना तर ते खाली जरा झूम केलं असं दिसतं. जरा झूम कर. ते जे माणसं उभी असत ना ते तिकडे थै इलं असतो. तिथून पण एक रस्ता होता. आता आपण गाडीने इलव ना सरळ तर मध्येच एक राईट होतो. सर येलो एक मध्ये राईट होतो. ते मावशी गावली तसून येलं की थै येऊ गावता मस्त की माडाच्या खाली थै बसू शकतो म्हणजे तिकडे. आणि त्याच्या आधी आपण गेलो तर पुढे गेलो तिकडे असा. इथून सरळ गेला की मसुरा. आणि पूर्ण अशी नदी अशी मस्त वाटतं. आणि पावसाळ्यात तर भोग त्याकडे पण बघ छोटासा. पहिलं तर आता तरी झाला म्हणून. आता पहिलं बोटीनेच जायचं सगळे असे. म्हणजे ह्याचे लोकल लोक आहेत म्हणजे मावशी विषय नाही का. पहिल्या बोटीने ह्याच्याने काही जायचं. आत्ता सुविधा झाल्यात म्हणजे भेव ब्रिज बांधल्याने. सगळेजण येऊन इकडे 2 मिनिटं उभे राहून फोटो शूट करतातच. म्हणजे मस्त वाटतं. म्हणजे जर तुम्ही पावसाळ्यात जर याल ना तर इथे छान अजून वाटतं. म्हणजे आज जवळजवळ गेले 2 आठवडे पाऊस पडलाच नाही. 2-3 आठवडे बोलू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं असं बाकी सगळीकडे ग्रीनरी आहे बट पावसाळ्यात हे दृश्य बघण्यासारखं असतं. मस्त वाटतं असं. बघू शकता सगळेजण इथे येऊन फोटो काढतात. माझ्या मागे फोटो काढते. आम्ही 2 मिनटं इथे थांबलो कारण मावशीचं घर पण इथेच आहे आणि आम्ही गणपती बघायला आलो. तर आता आम्ही पुन्हा जातोय मसुरात. आता पुन्हा तुम्हाला भेटू दुसऱ्या मसुऱ्यामध्ये. आत्ता आम्ही आलो आहोत आंगणेवाडीमध्ये. थांबा आता तुम्हाला मस्त एक व्ह्यू दाखवतो. अंगणेवाडीमध्ये जत्रेला ह्याच जागेवरती मजबूत गर्दी असते. म्हणजे भव्य अशी गर्दी असते. आणि तुम्ही आत्ता पहा की आता काहीच गर्दी नाही. आणि क्लायमेट एवढं मस्त आहे. वातावरण वा मन भरून येतं. आणि मंदिर बघितलं की आज लाईन आहे काय? कसली लाईन आहे?
छोटीशी लाईन आहे. कसली लाईन आहे आपल्याला माहीत नाही, बट तिथे आलं की मन तृप्त होतं. म्हणजे असं मंदिरात, खायच्या मंदिरात एंटर केल्यानंतर एक शांतता जी असते ना ती मस्त वाटतं. आणि स्पेशली आंगणेवाडीचं बोलाल तर एक नंबर. म्हणजे जत्रेच्या वेळी तुम्हाला काय, म्हणजे जेवढे जे लोक जत्रेला येतात त्यांना काही नीटचं असं बघायला मिळत नसेल, कारण हे पूर्ण जागा अशी इथे स्टेज वगैरे बांधलेला असतो आणि भरलेली असते. सो आत्ता तुम्ही नीट पाहू शकता. आजही गर्दी आहे. आज गर्दी कसली. चप्पल काढूया आणि एंटर करूया. मंदिर परिसरात शूटिंग नाही आहे, सो आपण इथेच थांबवूया. रिस्पेक्ट केला पाहिजे ना शेवटी. थांबवूया ना शूटिंग. पहिलं आहे बा, आपण एकदा खूप वर्षापूर्वी स्टेज होतो. स्टेज नाही, असं स्टेज बांधित हे रस्ता होतो ना इथून. आत्ता याच्यासाठी केलं एकदम जवळून जातात, त्याच्यामुळे मग बाहेरून केलं. मग तो बाहेरून आता नवीन रस्ता केला ना. हो, वाळात आता असं पूर्ण जागा अशी म्हणजे मंदिरासाठी परिसर बनवला नाही. आणि त्याच्यात हाय स्टेज असता जत्रेक वाटतं. जत्रेचं कारण नंतर कधी येणं होत नाही ना. आज कसली गर्दी आहे मंदिरात. सगळेजण फिरा किती असते, पण तरी बरीच लाईन होती मंदिरात. म्हणजे आत्ता जो परिसर केला नाही ना पाठी, म्हणजे मस्त वाटतं रे. म्हणजे असं आंगणेवाडी गेल्यानंतर असं वाटलं नाही की आंगणेवाडीचं मंदिर असं, म्हणजे काहीतरी वेगळंच मंदिर असं, फार जसं काहीतरी तरी बाहेर असं बाहेरगावी मंदिर दिलं असं वाटतं. सगळे ओटी हे सगळे बसतात आहेत. ओटी वगैरे सगळे ओटी नाही, वर्षभर ओटीवाले सगळे ओटीवाले आहेत ना.